नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मी अनिसा शफीक, मी अनिसा का जायका चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते। मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी मराठीमधून व्हिडिओ घेऊन आले आहे। मी आज बनवणार आहे सर्वांच्या आवडीचा असा वांग्या बटाट्याची रस्सा। रस्सा भाजी बनवणार आहे। खूप छान आणि टेस्टी होते। पूर्वी प्रत्येक समारंभात वगैरे असायची, पण आता थोडी कमी झाली आहे। त्याची जागा दुसऱ्या भाज्यांनी घेतली आहे। तर मला खूपदा अशी इच्छा होते खायची। तुम्हालाही होत असेल तर चला आपण बघूया वांग्या बटाट्याची भाजी बनवायला काय काय साहित्य लागते। तर चला, आज मी बनवते वांगे बटाट्याची रस्सा भाजी। होय, पूर्वी लग्नात पंक्तीला असायची ना, सेम तशीच आज मला खावीशी वाटली, त्यामुळे मी आज हा बेत केला आहे। तर मी ह्यासाठी 2 वांगी आणि 2 बटाटे घेतले आहेत मीडियम साईजचे। ते कट करून पाण्यात असं घालून ठेवलं आहे, जेणेकरून हे काळे पडू नयेत म्हणून। आता आपण पुढची प्रोसेस बघूया। मी इथे कढई तापत ठेवलेली आहे, तेल घातलेले आहे। यामध्ये एक पळी तेल छान गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला आणि फोडणी करायची आपल्याला। यामध्ये मी फोडणीला अर्धा चमचा जिरे घालून घेते, कढीपत्ता आणि एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे, तो घालून घेऊया। कांदा छान आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून झालेला आहे। आता मी एक मीडियम साईजचा टोमॅटो घालून घेते, तोही बारीक चिरून घेतलेला आहे। छान मिक्स करून घेऊया। त्यावरच मी चवीनुसार मीठ घालून घेते। मिक्स करूया याला आणि कांद्यासहित टोमॅटोही छान भाजून घेऊया। टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। गॅस मीडियम ठेवायचा आहे आपल्याला, गॅसची फ्लेम। यामध्ये मी काही मसाले घालून घेणार आहे। तर मी इथे अर्धा चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा धणे पावडर आणि मसाले ही छान भाजून घेऊया। यामध्ये तेलावर अर्धा चमचा गरम मसाला, त्याने टेस्ट खूप छान येते आणि वासही सुंदर येतो भाजीला। ह्यातच मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहे। यालाही भाजून घेऊया मसाल्यासोबत। काय सुगंध सुटलाय, खूप सुंदर। मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत। भाजून झालेले आहेत मसाले। आता यामध्ये आपण जे आपण पाण्यात भिजवून ठेवलेले आहेत ते पाणी नितरून वांगी आणि बटाटा घालून घेऊया। आणि मसाल्यासोबत छान त्यालाही भाजून घेऊया तेलावर। छान मिक्स करून झालेला आहे। आता मी थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन झाकून याला 5 मिनिटं शिजवून घेणार आहे। आणि पाण्याचा शिंतोडा याच्यासाठी की भाजी खालून लागू नये। पाहू शकता तुम्ही इतपत आपल्याला त्याला मिक्स करून झाकून 5 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। पाच मिनिटं झालेली आहेत, बघूया आपण। वाव, आता मी यामध्ये आपला महाराष्ट्रीयन कांदा लसूण मसाला घालून घेणार आहे
आणि मिक्स करून घेऊया. आपण फक्त काश्मीरी लाल मिरचीचा वापर मगाशी केला होता. आता आपली घरगुती चटणी जी आहे ती घालून घेऊया, कांदा लसूण मसाला, आणि मिक्स करून घेऊया. आता तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही यामध्ये गरम पाणी मिक्स करू शकता. मी इथे अर्धा पेला घालून घेते पाणी. मिक्स करूया आणि झाकण लावून आपण परत एकदा याला 8 ते 10 मिनटं मीडियम फ्लेमवर शिजवून घेऊया. मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचं आहे. जोपर्यंत आपला वांगा आणि बटाटा छान शिजत नाही तोपर्यंत आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. आता ते तुमच्या वांग्यावर आणि बटाट्यावर अवलंबून आहे, कारण भाजीत फरक असतो, त्यामुळे वेळ कमी जास्त लागू शकतो. आता मी परत एकदा झाकण ठेवून याला मस्त शिजवून देते. मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचं आहे. पाहू शकताय भाजी आपली थोडी अर्धी निम्मी शिजली आहे. अजून एकदा आपण वाफ जाऊन न देता याला झाकून छान वाफेवर शिजवून घेऊया. चेक करूया आपण एकदा. 10 ते 12 मिनटं झालेली आहेत. भाजी शिजत आहे आपली. वांगा आणि बटाटा छान शिजलेला आहे आपला. आता मी ह्या स्टेजवर ह्यामध्ये दाण्याचं कूट घालून घेणार आहे 2 चमचे. मिक्स करून घेऊया याला आपण. ह्या स्टेजला घालायचं आहे आपल्याला, आधी घालायचं नाही आहे. टेस्ट छान येते यामुळे. परत एकदा एक वाफ काढून घेऊया 5 मिनटं. चेक करूया आपण. शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर जास्त आपल्याला शिजवायची नाही आहे भाजी. आता मी कोथिंबीर घालून घेते आणि मिक्स करूया. रेडी आहे आपली वांगे बटाट्याची भाजी. लग्नातील किती सुरेख आणि झटपट होते, होय ना? तुम्ही कशा प्रकारे करता तेही मला कमेंट करून सांगा. तुमची रेसिपी असेल तर तीही माझ्याशी शेअर करा. मी नक्की ट्राय करेन. माझ्या चॅनलवर खूप कमी लोक आता बनवतात वांगे बटाट्याची भाजी कार्यक्रमाला, कारण मटकीची उसळ वगैरे, कुर्मा अशा प्रकारे वेगवेगळे पदार्थ आता बनवतात. त्यामुळे वांगे बटाट्याची भाजी आता खूप कमी झाली आहे. पण कधीतरी आपल्याला आठवण होते, होय ना? आपण महाराष्ट्रीयन आहोत तर आपल्याला आठवण होते. तर बघा, अशा प्रकारे तुम्ही करून नक्कीच याचा आस्वाद घेऊ शकता, होय ना? मी आता सर्व करून दाखवते तुम्हाला. पहा, आपली वांगा आणि बटाट्याची भाजी रेडी आहे. लग्नाच्या पंक्तीतील म्हणा किंवा कोणत्याही समारंभातील म्हणा, खूप छान होते आणि टेस्टी होते. एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झालेली भाजी. आणि माझा चॅनल अनिसा का जायका याला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.